आयुष्य जगताना इतरांसाठी जगायचं की स्वतःसाठी असा प्रश्न कधी मनामध्ये निर्माण होतो का? लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणे का महत्त्वाचे आहे, हा देखील एक प्रश्न उत्पन्न होत आहे. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जेव्हा कधी तुम्ही स्वतःसाठी उभे राहता, स्वतःसाठी जगण्यासाठी पाऊल उचलता, तेव्हा अचानक काही लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतात, तुम्हाला वाईट ठरवू लागतात. जेव्हा तुम्ही नाही म्हणायला शिकता, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी स्वार्थी वागायला लागता, तेव्हा तुम्हाला स्वार्थी म्हटलं जातं. मग प्रश्न असा आहे की लोकांना खुश ठेवणं महत्त्वाचं आहे का, की स्वतःशीच प्रामाणिक राहणं? या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओ मार्फत शोधणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हालाही पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम भाग 1, लोकांना खुश करण्याची सवय आपल्याला कशी लागते, हा कधी विचार केला आहे का? पहा, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, सगळ्यांशी नीट वागा, मोठ्यांचं ऐका, मोठ्यांचा आदर करा, कोणी नाराज होऊ नये याची काळजी घ्या. हळूहळू आपण काय करतो, या सर्व गोष्टी पाळत राहतो आणि मग स्वतःलाच कुठेतरी विसरतो. आपल्याला काय आवडतं, काय नको आहे, या गोष्टीचा आपण बऱ्याचदा विचार करत नाही. हे आपण सांगायला देखील घाबरतो, कारण आपण सतत इतरांचा विचार करत असतो. आपण हो म्हणत राहतो. प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणणं म्हणजे स्वतःशीच अन्याय करण्यासारखं नाही का? जरी मनातून नाही असलं तरी देखील आपण त्या गोष्टी करतो. भाग 2, लोकांना खुश ठेवण्याची किंमत. बऱ्याचदा लोकांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपल्याला त्याची किंमत काय मिळते माहितीये? बऱ्याचदा त्यातून मिळणारा मानसिक थकवा, स्वतःवरच राग, नाही न म्हणण्याची सवय, आत्मसन्मान कमी होतो, स्वतःची ओळख आपण स्वतः हरवून टाकतो. जेव्हा तुम्ही काय मित्रांसाठी जगता, तेव्हा एक दिवस तुम्हाला स्वतःलाच विचारावं लागतं की मी नक्की कोण आहे, मी नक्की कोणासाठी जगत आहे, इतरांसाठी की स्वतःसाठी? पुढचा भाग 3 म्हणजे लोकांना तुमचा बदल का सहन होत नाही? कारण की लोकांना तुम्ही तसं दिलेलं असतं, कारण त्यांना तुमची जुनी आवृत्ती ही सोयीची होती. तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध होता, तुम्ही नेहमी तुमची उपलब्धता, तुम्ही कधी विरोध करत नव्हता, तुम्ही प्रत्येक वेळेस हो म्हणत होता, तुम्ही कधी नाही म्हणतच नव्हता. त्यामुळे अशा लोकांना जेव्हा तुम्ही बदलता, तेव्हा तुमचा बदल ते स्वीकारत नाही, तेव्हा त्यांना त्यांचा कंट्रोल हा सुटल्यासारखं वाटतो. त्यामुळे त्यांना तुम्ही बदललेले नको आहात. भाग 4 म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे काय? स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे मनाला जे पटत नाही ते न करणं. चुकीचं वाटत असेल तर आवाज उठवणं हे एक आत्मसन्मानाचे लक्षण आहे. स्वतःच्या भावनांना मान्यता देणे याचा अर्थ उद्धट होणं नाही बरं का. बऱ्याचदा लोक म्हणतात सतत बोलणारे व्यक्ती या वाईट असतात, पण तसं नाही. याचा अर्थ तुम्ही स्वार्थी होणं देखील नाही किंवा तुम्ही उद्धट आहात असा देखील नाही. याचा अर्थ स्वतःचा आदर करणं, स्वतःच्या मतांना स्पष्टपणे मांडणं. भाग 5 म्हणजे नाही म्हणण्याची ताकद. नाही हा शब्द खूप छोटा आहे, पण तो तुमचा आत्मसन्मान वाचवतो. सुरुवातीला लोक नाराज होतील, पण हळूहळू त्यांना तुमच्या सीमांची सवय होईल. ते तुम्हाला सांगणं बंद करतील आणि जे खरे असतील ना, ते कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. त्यांना तुमच्या मर्यादा कळतात. भाग 6 म्हणजे खरे नाते कोणते, हे देखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जी खरी माणसं असतात ना, ती तुमचा बदल स्वीकारतात, तुमच्या वाढीवर आनंदी होतात, तुमच्या प्रगतीवरती आनंद व्यक्त करतात, तुमच्या सीमांचा आदर करतात. बाकीचे जे लोक असतात ते फक्त तुमच्या सोयीचे असतात. भाग 7 म्हणजे स्वतःला निवडताना येणारा अपराधीपणा. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वतःला प्राधान्य देताना, तेव्हा आतून एक आवाज येतो, मी चुकीचं तर करत नाही ना, मी बदललो आहे का, मी बदलले आहे का, म्हणून लोक दूर गेले का, मी स्वार्थी तर झालो नाही ना. हा अपराधीपणा अगदी नैसर्गिक आहे, कारण तुम्ही आयुष्यभर इतरांसाठी जगण्याची सवय लावून घेतलेली असते. पण लक्षात ठेवा, स्वतःला निवडणं हा गुन्हा नाही ना, तो तुमचा हक्क आहे, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. भाग 8 म्हणजे सीमा, बाउंड्रीज. ठरवण्याचं महत्त्व काय आहे माहितीये? सीमा म्हणजे भिंत नाही, सीमा म्हणजे एक संरक्षण आत्मसन्मानासाठी केलेलं. ज्यांना तुमच्या सीमांचा त्रास होतो ना, ते तुमच्या मनमोकळेपणाचा फायदा घेत होते. त्यामुळे सीमा ठेवा, वेळेची देखील, आदराची देखील
आणि भावनांची देखील. प्रत्येक गोष्टीची, नात्यांची देखील एक सीमा असायला हवी, जेणेकरून नाती ही कधीही तुमच्यावर हावी होणार नाही. कारण सीमा नसलेलं प्रेम म्हणजे स्वतःला हरवणं आहे. पुढचा भाग 9 म्हणजे लोकांची मतं की तुमचं मन, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. लोक नेहमी काही ना काही बोलणारच आहेत. तुम्ही शांत राहिलात तरी ते बोलतील, तुम्ही आवाज उठवलात तरी ते बोलतील, तुम्ही पुढे गेलात तरी बोलतील. पण निर्णय असा घ्या, लोकांसाठी जगायचं की स्वतःसाठी, हा प्रश्न आधी स्वतःला विचारा. लोकांचं मत हे बदलत राहतं, पण तुमचं मन तुम्हाला आयुष्यभर सोबत करणार आहे. पुढचा भाग 10 म्हणजे स्वतःचा आदर केल्यावर काय बदलतं याचं उत्तर. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता तेव्हा तुमचं बोलणं बदलतं, तुमचा आत्मविश्वास वाढतो. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात, कारण जग तुम्हाला तितकंच महत्त्व देतं जितकं तुम्ही स्वतःला देता. स्वतःला कमी समजणं थांबवल्यावर जगही तुम्हाला कमी समजणं थांबवतं. भाग 11 म्हणजे एकटं राहण्याची भीती का सोडा. काही लोक फक्त या भीतीमुळे बदलत नाहीत की मी एकटा पडेल का, पण चुकीच्या लोकांसोबत राहण्यापेक्षा थोडा काळ एकटं राहणं हे जास्त चांगलं असतं. त्यातून तुम्ही अजून मजबूत होता. एकटेपणा ही कमजोरी नाही, तो स्वतःला शोधण्याचा एक काळ असतो आणि त्या काळात तुम्ही अधिक मजबूत बनता. हा माझा स्वानुभव देखील आहे. भाग 12 म्हणजे अंतिम संदेश हाच द्यायचा असतो. जर आज तुम्ही लोकांना खुश करत करत थकली असाल तर स्वतःला एक प्रश्न आधी विचारा की मी आयुष्य हे नक्की कोणासाठी जगतो आहे, कोणासाठी जगते आहे. तुमचं आयुष्य हे तुमचं आहे, तुमचे निर्णय हे तुमचे असावेत. लोक काही दिवस बोलतील, पण तुमची शांतता आणि आत्मसन्मान हा आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील. लोकांना खुश करणं थांबवा, स्वतःचा आदर करणं सुरू करा. कारण शेवटी जेव्हा तुम्ही स्वतःला निवडता तेव्हा जग तुम्हाला गंभीरपणे घ्यायला लागतं. लक्षात ठेवा, लोकांना खुश ठेवताना जर तुम्ही स्वतःला दुखवत असाल तर ती किंमत ही खूप मोठी आहे. लोकांना खुश करणं ही सवय आहे, पण स्वतःशी प्रामाणिक राहणं ही एक ताकद आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी बदलता तेव्हा इतरांना त्रास होणार ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे काही काळ तो त्रास त्यांच्यासाठी महत्त्वाचा जरी असला तरी तुमच्यासाठी तुमचा बदल हा खूप महत्त्वाचा आहे. आणि हीच तर तुमची ताकद आहे आणि ती निवडा. जर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात कुठेतरी लागू होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की मी स्वतःला निवडतो, स्वतःला मी स्वीकारलंय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.